गरुड पुराणानुसार आत्म्याला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी 16 वेगवेगळी नगर पार करावी लागतात। ती 16 नगर कोणती, चला जाणून घेऊयात। मित्रांनो, हा एपिसोड 9 आहे आपल्या 10 दिवसांच्या गरुड पुराण सिरीजचा। पहिला आहे शैलागम। इथे पाषाणांची वर्षा होते, म्हणजे खरोखर दगडांचा आत्म्यावर पाऊस पडतो। शैलागम म्हणजे उंच, खडकाळ आणि अस्थिर प्रदेश आहे। इथे जमीन सपाट नाही, ती तुटलेली, धारदार आणि उंच वाट्यावर भरलेली आहे। इथलं आकाश सुद्धा सतत हलत असतं आणि अचानक मोठमोठे दगड खडक वरून कोसळायला लागतात आणि हे दगड बाकी जागेवर कमी, पण जिथे आत्मा उभा किंवा लपलेला आहे तिथे त्याच्यावर येऊन पडतात। दुसरं आहे कंशपूर। हे एक आकाशप्रधान नगर आहे, म्हणजे इथे जमिनीपेक्षा आकाशात जास्त जीव असतात। संपूर्ण आकाश काळं आणि त्यात सतत फिरणारे कावळे गिधाडासारखे क्रूर पक्षी, जे त्यांची चोच पंजाने आत्म्याला फाडतात, टोचतात, लुसतात। आत्मा जसा पुढे चालतो तसं ते पक्षी त्याच्यावर झेपावतात। तिसऱ्या क्रमांकावर आहे नानाक्रंदपूर। येथील वातावरण किंवा हे शहरच आत्म्याला शारीरिक कमी आणि मानसिक ताण जास्त देतो। या नगराची रचना अशी आहे की ना स्पष्ट जमीन ना दिशा, सगळीकडे फक्त धुसर अंधार आणि भयंकर आवाज। हजारो आत्म्यांचे रडणे, ओरडणे, किंचाळणे एकत्र मिसळून एक असा आवाज तयार करतात जो असहनशील असतो। मित्रांनो, सगळी नगरे एका रीलमध्ये कव्हर करणं शक्य नाही, यामुळे बाकीच्यांची माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो। आणि उद्या ह्या गरुड पुराण सिरीजचा शेवटचा एपिसोड येणार आहे, तो बघण्यासाठी ऐरावत वार्ताला नक्की फॉलो करा।